नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सत्र 4च्या आता आपण भाग 2 मध्ये आहोत. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या आधीच्या सत्रात आपण तुमच्या मते निसर्गाचे वैभव आणि सौंदर्य म्हणजे काय आणि आपल्या बौद्धिक आणि नैतिक वाढीसाठी तसेच समाजासाठी योगदान देण्यासाठी आपण त्यातून काय शिकू शकतो याबद्दल चर्चा करण्याची सुरुवात केलेली आहे. आपण निसर्गाच्या सौंदर्याचे आणि वैभवाचे विविध पैलू शोधले आणि आपले अनुभव एकमेकांसोबत सामायिक केले. आता तुम्ही चंद्रावर उभे आहात आणि दुर्बिणीद्वारे पृथ्वीकडे पाहत आहात अशी कल्पना करा. म्हणजे ही गोल गरगर फिरणारी पृथ्वी बदलत्या ऋतूंमुळे सतत बदलणाऱ्या रंगांनी चमकते आणि भूप्रदेश जे आहेत तर कधी हिरवा, पिवळा, काळा, लाल, तपकिरी, निळा आणि पांढरा असे दिसतात. हा खूप छान अनुभव आहे. गंमत बघा, आपल्याला सूर्याकडे पाहायचे आहे आणि अंतराळातून पृथ्वीकडे पाहायचे आहे, पण आपण जिथे राहतो तेथील सौंदर्य आपल्याला दिसत नाही. आश्चर्यपूर्ण 7 जग आहेत, द 7 वर्ल्ड्स ऑफ वंडर. ते कुठले आहेत? ते म्हणजे पर्वत, जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट, दलदल, समुद्र आणि हिमक्षेत्र. सौंदर्याने हे झळाळतात. चंद्रावरील दुर्बिणीद्वारे पृथ्वीकडे पाहून प्रत्येक आकर्षण ठिकाणी कोणते विचित्र आणि आश्चर्यकारक प्राणी लपले आहेत याचा अंदाज कोणीही लावू शकणार नाही. त्यांच्यासोबत तोच ग्रह सामायिक करणारे आपण देखील यापैकी काही जीव शोधण्यासाठी आपण बराच वेळ घेतलेला आहे. असं अपेक्षित आहे, म्हणजे उदाहरण म्हणून सांगते की आपण आतापर्यंत पृथ्वीवर सुमारे 1.2 दशलक्ष प्रजाती शोधलेल्या असल्या तरी अजून 7.5 दशलक्ष प्रजातींचा शोध घेणं बाकी आहे. मग त्यांचा शोध घेण्यासाठी आपल्याला किती दशलक्ष वर्ष लागतील? विशेष म्हणजे यातील बहुतांश जीव कीटक आहेत. पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून ठेवण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी सर्वात लहान प्राणी खूप मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे ते खरोखरच क्षुल्लक नाहीत, ते इतके महत्त्वाचे आहेत. सर्वात लहान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. मला वाटतं की तुम्ही तरुण म्हणून स्वतःकडेही असंच पाहिलं पाहिजे की आपण जरी या संपूर्ण संस्कृतीचा एक खूप लहान भाग वाटत असलो, नगण्य असं वाटत असलो, तरी प्रत्यक्षात तसं नाहीये. संस्कृतीला आकार देण्यात, समाजाला आकार देण्यात, एक चांगले जग निर्माण करण्यात आपल्यापैकी प्रत्येक जण मोठी भूमिका बजावू शकतो. त्याची अवहेलना करू नये. कीटक जीवन टिकवण्यासाठी काय करत आहेत हे आपल्या समोरच आहे. तसेच आपणही आहोत. त्यामुळे खरोखरच निसर्गाचे हे बहुआयामी, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये मल्टी डायमेन्शन कोलाज असं म्हणतो, ते अप्रतिम आहे. अतुलनीय सौंदर्याच्या सौम्य आणि गडद अशा दोन्ही रंगांच्या पार्श्वभूमीवर किलबिलाट करणारे पक्ष्यांचे संगीत, पाण्याचे झरे आणि नद्यांचे वाहणारे पाणी, निसर्ग सौंदर्यात भर घालणारा हा एक नया असा आयाम आहे. तसेच अनेकदा संथ आणि कधीकधी वेगवान हालचालींनी झाडांची पाने आणि फांद्या यांना नृत्य करण्यास उत्तेजित करणारे वारे, त्यामुळे आपल्यासमोर झाडे नाचताना दिसतात. आणि या संगीतमय स्वररचनेमध्ये फुलपाखरांच्या पंखांची फडफड, पक्ष्यांची मुक्त भरारी, पाऊस पडण्याआधी विजांच्या ढोल ताशांसह गडगडाट आणि लखलखाट यांचा समावेश होऊन आकाश उजळते. रात्रीची शांतता, ज्यामुळे दोन्ही कान आणि डोळे शांत झाले. ध्वनी, रंग, नृत्य आणि हालचालींच्या या कोलाजमध्ये त्यात महाकाय पर्वत आणि खडकांची संस्कृती, तसेच ध्रुवीय लेण्यांमधील लटकत्या बर्फांचे छोटे छोटे स्फटिक आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून शेकडो फूट खाली असलेली चकाकती सौंदर्याची रत्ने जणू जोडली गेलेली आहेत असं आपल्याला वाटतं. आणि या ताजी हवा, माती, मोहोर, फुले, फळं, जंगल, पाऊस, समुद्र आणि खरं तर प्रत्येक खनिज, वनस्पती किंवा निर्मित वस्तूच्या सुगंधाचा शुद्ध घटक हे देखील समाविष्ट आहे. या सगळ्यात काळाची परिवर्तनकारी जादू जोडली गेलेली आहे. जसजसा काळ पुढे जातो
तसं ते हे सर्व बदलत जातं. प्रत्येक वर्षी, प्रत्येक ऋतू आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक दिवस हा पदार्थाच्या दुनियेत निसर्गाच्या अप्रतिम कलाकृतीचा नमुना तयार झालेला एक नवा दिवस असतो. आणि जेव्हा आपले हृदय स्वर्गीय सुरांचे आणखी एक आयाम पकडते, तेव्हा आत्म्याच्या जगाचे अंतर्हीन, अविरत आणि कालातीत प्रदर्शन सुरू होते. मला खात्री आहे की मृत्यूमुखात जाऊन परत आलेल्यांच्या अनुभवांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. असं काही लोकांच्या बाबतीत घडते ज्यांना वैद्यकीय दृष्ट्या मृत आहेत ते असं घोषित केलं जातं, पण नंतर काही वेळाने ते परत येतात. त्यांना त्यांचा जीव जो आहे तो पुन्हा मिळतो. जगात सर्व देशांमध्ये अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी ते जेव्हा मृत स्थितीत होते तेव्हा जे पाहिलं त्याबद्दलचे अनुभव सांगितले आहेत. आणि गंमत म्हणजे ते मरण पावल्यावर त्यांचा आत्मा कुठेतरी असा हवेत गेल्यावर अनुभवलेल्या अवर्णनीय सौंदर्याबद्दल ते बोलत असतात. ते असं म्हणतात की आता आपण ऐकलेली ही सगळी वर्णनं आपल्या आजूबाजूला सर्वत्र असलेल्या सौंदर्याची, त्या सौंदर्याशी तुलना होऊ शकत नाही असं त्यांना काहीतरी दिसतं. त्यांनी एखादा तेजस्वी प्रकाश पाहिलेला असतो असं ते म्हणतात, पण तो प्रकाश आपल्या इथल्या प्रकाशासारखा दिसत नाही. तो वेगळा असतो, तो वेगळा भासतो. तो प्रेमाने भरलेला प्रकाश असतो, स्वागतार्ह प्रकाश असतो. त्यामुळे तो कोणता प्रकाश होता हे शब्दात त्यांना अचूक शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. आम्ही तुम्हाला निसर्ग, महासागर, वाळवंट, जंगल, पर्वत यावरील काही जर्नल्स असतील, वेबसाईट्स असतील किंवा पुस्तकं ही वाचण्याची नक्कीच शिफारस करतो. त्याचबरोबर मृत्यूच्या दाढेत जाऊन परत आलेल्या लोकांच्या अनुभवावरील काही व्हिडिओ देखील आहेत, ते तुम्ही नक्की पाहू शकता, कारण हे सर्व सौंदर्याबद्दल आहेत. आता युनिट 1 मध्ये आपण या सर्व वैशिष्ट्यांबद्दल चर्चा केली. आता काय करायचंय, तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत त्याचं विश्लेषण करायचं आहे. आपल्या आजूबाजूला जे काही सौंदर्य दिसतं त्यामध्ये सुव्यवस्था आहे, सुसंगती, सामंजस्य आहे, सममिती आहे, डौल आहे, वैभव आहे, परिपूर्णता आहे आणि पावित्र्य आहे का, आणि असेल तर ते कसं आहे. चर्चा करण्यासाठी आणि उत्तर लिहिण्यासाठी तुमच्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे. तुमच्या सभोवताली पसरलेल्या उदार सौंदर्यात ही जी सगळी वैशिष्ट्ये आहेत ती कशी आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. वंडरफुल. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही छानच मुद्दे लिहिलेले असणार आहात. पण मी आता पराग सरांना विचारते की तुमचे काही अनुभव असतील ते आम्हाला सांगणार का? हो मॅडम, नक्कीच. धन्यवाद. निसर्गाचे जग वर्णनापलीकडे सुंदर आहे. निसर्गातील प्रत्येक घटक सौंदर्याचा एक अद्भुत आयाम प्रतिबिंबित करतो, जो निसर्ग त्याच्या बहुविध रूपामध्ये धारण करतो. विश्वाची जी रचना आहे ती रचना बनवणाऱ्या नॅनो पार्टिकल्स आणि रेणूंच्या रचनेत आणि स्वरूपात मनाला भुरळ घालणारी सुव्यवस्था आणि नेमकेपणा आपण बघितला पाहिजे. असंख्य ग्रह आणि खगोलीय पिंडांच्या हालचालीमध्ये आपल्याला दिसणारी जी सुंदरता, त्यासोबतची अचूकता आणि त्यांची अचूक परिक्रमा आणि भव्य ताऱ्यांभोवती फिरणे, यामुळे असंख्य विस्तारित आकाशगंगा ह्या तयार होत असतात. ऊर्जेच्या प्रवाहातील अकल्पनीय अचूकता आणि निसर्गाच्या बहुविध प्रणालीमधील जे परस्पर संबंध, खरोखरच हे एक प्रकारचं आश्चर्याचा हा एक नमुना म्हटला पाहिजे. नक्कीच. त्यासोबत आपण बघतो की वनस्पती आणि प्राण्यांच्या अफाट विविधतेत आश्चर्यकारक भौमितिक समरूपतेचे जे नमुने आपण पाहतो, त्यासोबत आकर्षक रचना तयार झालेल्या आपल्याला दिसतात. समुद्राच्या प्रवाहांच्या भरती आणि ओहोटीची जी लय, यामुळे शक्य झालेले विविध प्रजातींचा आणि जीवांचा जो सहजीवनाचे सौहार्दपूर्ण प्रदर्शन आपल्याला महासागरासारखे बघायला मिळते. नक्कीच. त्याही पुढे जाऊन आपल्याला जे निसर्गाचे जे सौंदर्य आहे त्याबद्दल एक जाण निर्माण होते. ते म्हणजे की इतकं साधं आणि सहज आहे की अनेकदा आपल्याला ते स्पष्टपणे जाणवत पण नाही. बरोबर. दुर्दैवाने कृत्रिम गोष्टींचा इतका ऊत आलेला आहे की आधुनिक माणसाचे निसर्गविषयक जे भान आहे ते कमी होत चाललेलं आहे. खरंच आहे, खरंच आहे. धन्यवाद. खरंच तुम्ही खूप समर्पकपणे हे उदाहरण जे आहे ते देऊन तुम्ही तुमचे मुद्दे मांडलेले आहेत. खूप काव्यमय असं तुमचं उदाहरण होतं. मी आभार मानते.
तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यासह आपण या व्हिडिओच्या सत्राच्या शेवटी आलेलो आहोत. आपण पृथ्वीवरील 7 आश्चर्याच्या जगांची चर्चा केली, जी काळाच्या जादूने बदलणाऱ्या रंग, सुगंध, आकार, सुरांनी सजलेला निसर्गाचा सुंदर कोलाज ते तयार करतात. सर्वात लहान प्राणी निसर्गात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात, यावर आपण चर्चा केली. मला वाटतं की आपण तरुण म्हणून स्वतःकडेही असंच पाहिलं पाहिजे. आपण या संपूर्ण संस्कृतीचा अगदी एक छोटासा लहान भाग आहोत, अगदी क्षुल्लक आहोत असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तसं नाही आहे. आणि त्यानंतर ज्यांना मृत्यूचा जवळचा अनुभव आलेला होता, त्यांनी शब्दात मांडू शकत नाही अशा सौंदर्याबद्दल सांगितलेले आहे. त्यावर पण आपण छोटीशी चर्चा केली. तर हा भाग इथे संपलेला आहे. आपली जी छान चर्चा आहे ती पुढच्या भागात आपण सुरू ठेवणार आहोत. धन्यवाद.